नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गातील विज्ञान या विषयाचा अणुचे अंतरंग हे प्रकरण पाहणार आहोत. आणि याच्या अगोदरचे जे प्रकरण आहेत ते प्रकरण आपण दीक्षा ॲपच्या संदर्भामध्ये किंवा दीक्षा ॲपच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर या प्रकरणाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला समोरच पहिले 3 प्रश्न आपल्या समोर येतात. द्रव्य म्हणजे काय, अणु म्हणजे काय आणि द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता. तर द्रव्य म्हणजे पदार्थ आणि पदार्थाचा एकदम लहानात लहान कण म्हणजे अणु. अणु द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता, तर तो आहे अणु. आता द्रव्य म्हणजे काय. द्रव्याचे 3 प्रकार प्रामुख्याने आपण 5वी ते 7वी या वर्गामध्ये पाहिलेले आहेत. द्रवरूप द्रव्य, स्थायीरूप द्रव्य आणि वायुरूप द्रव्य हे द्रव्याचे 3 प्रकार आणि त्याचा अतिसूक्ष्म कण म्हणजे अणु. आणि यानंतर आता आपण अणूची व्याख्या पाहूया. अणु हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु होय. आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी अणु जो आहे, लहानात लहान कण आपले गुणधर्म कसे कायम ठेवतो, तो भौतिक असो किंवा रासायनिक असो. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा एखादा सोन्याचा अलंकार आहे आणि सोन्याच्या अलंकारातून एखादा सोन्याच्या अलंकारातली कडी समजा बाजूला पडली, तर त्या कडीमध्ये सुद्धा काय असतं, सोन्याचा अंश असतो. त्या सोन्याच्या कडीचा बारीक कण तुकडा बाजूला पडला तरी तो सुद्धा काय असतो, सोन्याचा असतो. म्हणजेच तो बाजूला पडला म्हणजे त्याचं लोखंड होईल का, किंवा तो बाजूला पडला म्हणजे त्याची माती होईल का, नाही होणार. तर काय होईल, ते सोनच राहणार आहे. म्हणजे तो गुणधर्म आपला कितीही बारीक कण असेल तरी तो आपले गुणधर्म कायम ठेवतो, तो भले रासायनिक असेल किंवा भौतिक असेल. यानंतर पुढे एकका संदर्भात पाहूया. त्यांनी काय म्हटलेलं आहे की पदार्थातील सर्वात म्हणजे अणु हे पदार्थाचे किंवा मूलद्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. आता आपण दुकानामध्ये गेल्यानंतर काय म्हणतो की साखर 1 किलो द्या, तेल अर्धा लिटर द्या. त्याच्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक लोक काय सांगतात की 10 सेंटीमीटरचा वर्तुळ काढा, 4 सेंटीमीटरचा चौकोन काढा, चौकोनामध्ये अशा प्रकारचे कोन घ्या. ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. मग या ठिकाणी सेंटीमीटर, किलोमीटर, किलोग्रॅम किंवा लिटर या सगळ्या गोष्टी कशा आहेत, एककाच्या स्वरूपामध्ये आपण वापरतो. अशाच पद्धतीने पदार्थातील अतिसूक्ष्म कण म्हणजेच अणु, आणि अणु हे सगळ्यात लहान अशा प्रकारचं किंवा सर्वात सूक्ष्म असं एकक आहे. पुढे या ठिकाणी एक चार्ट आपल्या समोर ठेवलेला आहे आणि चार्टमध्ये काही मूलद्रव्यांची नावं दिलेली आहेत, त्यांची रेणुसूत्र दिलेली आहेत. मूलद्रव्यांबरोबरच काही संयुग देखील तिथे दिलेले आहेत, ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा इथं पाण्याचं रेणुसूत्र दिलेलं आहे H2O. आता H2O काय आहे, रेणू आहे, रेणू हा एकाच अणूपासून बनलेला आहे का अनेक अणूंपासून बनलेला आहे, आणि तो संयुग आहे का मूलद्रव्य आहे, हे आपल्याला इथे पाहायचं आहे. सुरुवातीला आपण पाहूया H2O. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्यापासून H2Oचा एक रेणू तयार होतो आणि हा रेणू 2 अणूंपासून तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी दर्शवलेला आहे, हा काय आहे, रेणू आहे, आणि हा रेणू अनेक वेगवेगळ्या रेणूंमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणून हा संयोग आहे. खाली परत एक दुसरं मूलद्रव्य आहे ऑक्सिजन. त्याच पद्धतीचं एक खाली हायड्रोजन हे सुद्धा मूलद्रव्य आहे. या हायड्रोजन मूलद्रव्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. इथे हायड्रोजन मूलद्रव्य, हायड्रोजनमध्ये काय दिलेलं आहे, हायड्रोजन अधिक हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन अधिक हायड्रोजन बरोबर H2 तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हा काय आहे, अणू आहे, रेणू आहे. हायड्रोजन हा रेणू आहे, मात्र तो रेणू एकाच प्रकारच्या अणूपासून तयार झालेला आहे, परंतु हे काय आहे, एक मूलद्रव्य आहे. यानंतर NH3 हा तयार झालेला एक अमोनिया आहे. NH3 N अधिक H3 इज इक्वल टू NH3. म्हणजेच काय दिसतंय आपल्याला इथं, नायट्रोजन आणि हायड्रोजन अशा प्रकारचे 2 वेगळे मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन असा संयुग मूलद्रव्य तयार झालेला आहे.
संयुग तयार झालेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी अणूच्या समोर या ठिकाणी रेणूच्या समोर टिक मार्क करूया. त्याच्यानंतर हे अनेक प्रकारचे अणू आहेत आणि हे संयोग आहे. अशा प्रकारे क्रमाक्रमाने हे आपण सर्व चार्ट पूर्ण करायचा आहे. अतिशय सोपा अशा प्रकारचा चार्ट आहे. वरील दिलेल्या घटकांच्या अनुषंगाने तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. यानंतर आता आपण थोडंसं अणूबद्दल अजून एक व्याख्या आपल्या समोर दिलेली आहे, ती व्याख्या समजून घेऊया. व्याख्या आहे, रासायनिक संयोगामध्ये भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. या ठिकाणी आपल्याला ही व्याख्या दिसते आहे. आणि ही अणुविषयक संकल्पना जी आहे ती 2500 वर्षापूर्वीपासून आपल्या भारतामध्ये मांडलेली आहे. आपण इयत्ता 5वी मध्ये अभ्यासलेलं आहे की कणाद महर्षी जे होते, हे कणाद महर्षी यांनी अणूचं संशोधन इसवी सन ख्रिस्तपूर्व किंवा ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्येच लावलेला आहे. त्या ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला आहे आणि तो पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणांना त्यांनी पिलव असं म्हटलेलं आहे. यानंतर पुढे डेमोक्रिटस नावाचा एक शास्त्रज्ञ जो ग्रीक आहे तत्ववेत्ता, त्याने सुद्धा ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये हाच सिद्धांत मांडलेला आहे की पदार्थ हा लहान घटकांपासून बनलेला आहे, लहानात लहान घटकांपासून बनलेला आहे. यानंतर आता पुढे आपण डाल्टनच्या सिद्धांताकडे येऊया. डाल्टन म्हणजे जॉन डाल्टन नावाचे जे ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे, या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी हे संशोधन 1803 साली केलेलं आहे. आणि यांनी या संशोधनामध्ये काय मांडलेलं आहे की द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. जो सिद्धांत आपण भारतामध्ये ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये मांडलेला आहे, तोच या ठिकाणी दिलेला आहे. अणू मात्र या ठिकाणी काय म्हटलं की अणू हा अविभाजनीय व अनाशवंत असतात. म्हणजेच अणूचा नाशही होत नाही आणि त्याचं विभाजन सुद्धा होत नाही. एखाद्या जडत्व असणारा किंवा भरीव असणारा असा गोल आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांनी अजून एक सिद्धांत खाली मांडलेला आहे. त्या संदर्भातच एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू हे भिन्न असतात. एका लोखंडाचे सगळे कण हे एक समान असणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लोखंडाची कडी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत लोखंडाचीच कडी असते, मध्ये चांदीची कडी जोडलेली नसते. म्हणजेच लोखंडाचे सगळे कण जे आहे ते एक समान असतात. तसेच चांदीची गोष्ट आहे, तशीच सोन्याची आहे, तशीच कार्बनची आहे आणि तशीच हायड्रोजनची सुद्धा आहे. यानंतर पुढे परत काय म्हटलेलं आहे की वस्तुमान भिन्न असतं. आता कार्बनचं वस्तुमान आणि धातूचं वस्तुमान दोघांचा विचार केला तर पर्यायाने धातूचं वस्तुमान आपल्याला जास्त जाणवणार आहे. आणि हवेमध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हे जे पदार्थ आहेत यांचं वस्तुमान त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तर ह्या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. यांनी या संकल्पनेला स्पष्ट करण्यासाठी काय म्हटलेलं आहे की बुंदीचा जो लाडू आहे, या बुंदीच्या लाडूचं उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे की अनेक छोटे छोटे गोल अशा प्रकारच्या बुंदी एकत्र येऊन त्याचा लाडू तयार होतो. अशाच प्रकारे अतिसूक्ष्म कण लाखो एकत्र आल्यानंतर आपल्याला डोळ्याने दिसणारा कण तयार होतो, अशी त्यांची संकल्पना आहे. परंतु ह्या संकल्पनेला आपण धक्का देण्याचं काम जे आहे जे थॉम्सन यांनी केलेलं आहे. जे थॉम्सन हे 2 नंबरचे शास्त्रज्ञ आहेत की त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. जे थॉम्सन यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाला प्लम पुडिंगचा प्रयोग किंवा अनुप्रारोप असं म्हटलं जातं. या प्रयोगामध्ये काय म्हटलं त्यांनी, ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. या ठिकाणी ही आकृती तुम्हाला दिसते आहे. इथे जे थॉम्सन्स आहेत आणि त्याच्या शेजारी ही आकृती आहे. आणि आकृतीमध्ये काय दिसतंय तुम्हाला, अनेक इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स म्हणजेच धनप्रभार आणि ऋणप्रभार आपल्याला इथे पाहायला मिळतात. अगोदर त्यांना ऋणप्रभारित कण असं म्हटलं जायचं, पण पुढे जाऊन त्यांचं नाव जे आहे ते इलेक्ट्रॉन ठेवण्यात आलेलं आहे. हायड्रोजनचा एक अणू याच्यापेक्षा 1800 पट कमी वजन असणारं इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ऋणप्रभार आहे. सर्वसाधारण पदार्थ निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. म्हणजेच हा जो प्रभार म्हणजे जेवढे अणू आहेत ते यांच्यावर कसल्या प्रकारचा प्रभार नसतो.
धनही प्रभार नसतो आणि ऋणही प्रभार नसतो. याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीच नसतं का? त्यांच्यामध्ये धनप्रभार पण आहे आणि ऋणप्रभार आहे, परंतु या दोन्ही गोष्टी समान असल्या कारणाने ते काय आहेत? प्रभाररहित आहेत. हा सिद्धांत त्यांनी 1904 साली मांडलेला आहे. त्याला प्लम पुडिंग प्रारूप असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय आहे की पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारांमुळे होते, त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. धनप्रभाराचे संतुलन कशामुळे होतं? इलेक्ट्रॉन्समुळे होतं. इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कोण? ऋणप्रभार. ऋणप्रभार आणि धनप्रभार यांची समान मांडणी त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळे विद्युत प्रभार उदासीन होतो. यानंतर आता प्लम पुडिंग म्हणजे काय? तर प्लम पुडिंग म्हणजे प्लम नावाचा एक केक जो आहे किंवा गोड पदार्थ ब्रिटिश जे आहे ते ख्रिसमसच्या वेळेला बनवतात, परंतु ह्या पाश्चात्य प्लम नावाचं जे फळ आहे ते प्लम नावाचं फळ आता नाहीच झालेलं आहे आणि त्याच्याऐवजी आता पर्याय म्हणून बेदाणे आणि खजूरचा वापर करतात. तर प्लम नावाच्या फळावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला इथे पाहायचा आहे रुदरफोर्ड यांचा अणुकेंद्रकीय अणुप्रारूप. रुदरफोर्ड यांनी काय केलं की एक सोन्याचा रुदरफोर्ड यांनी 1911 साली एक संशोधन केलं. हे 11 सालचं जे संशोधन आहे, ह्या संशोधनामध्ये त्यांनी एक सोन्याचा पत्रा घेतला आणि तो पत्रा ठोकून अतिशय पातळ बनवला आणि त्याची जी त्याची जी जाडी आहे ही जाडी बनवली 10⁴ मिलीमीटर इतकी पातळ अशा प्रकारची जाडी ठेवली आणि त्याच्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यांचा मारा केला आणि तो प्रभार कोणता होता? धनप्रभारित अल्फा किरण. तर अल्फा किरण कशा प्रकारचा असतो? अशा प्रकारे त्याचं चिन्ह पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुमच्या समोर आहे, धनप्रभारित अल्फा किरण. ओके. यानंतर पुढे त्यांनी प्रयोगाची मांडणी आकृती क्रमांक 5.4 मध्ये केलेली आहे. रुदरफोर्ड विकिरण प्रयोग. यामध्ये काय केलेलं आहे की बाहेरच्या बाजूला प्रतिदीप्तमान पडदा ठेवलेला आहे. प्रतिदीप्तमान पडदा म्हणजे किरण बाहेर जाणार नाही आणि बाहेरची किरण आतमध्ये येणार नाहीत. आणि त्याच्यानंतर एका बॉक्समध्ये कण उत्सर्जन ठेवलेले आहेत. कोण आहे ते कण उत्सर्जन? किरणोत्सारी मूलद्रव्यातील किरणोत्सारी पदार्थ. त्या पदार्थातून किरण निघालेली आहेत आणि ती पत्र्यातून आरपार गेलेली आहेत. परंतु या प्रयोगामध्ये एक थोडीशी ट्विस्ट आपल्याला इथं पाहायला मिळते किंवा एक प्रयोगामध्ये वेगळे पण पाहायला मिळते. काय पाहायला मिळतं की या ठिकाणी असणारे लाखो अणू आणि ह्या अणूमधून आरपार जाणारे हे उत्सर्जक अल्फा किरण आणि अल्फा किरण सगळे आरपार जायला पाहिजे होते, परंतु तसं न होता काही किरणं परावर्तित, अतिशय अल्प किरणं पण परावर्तित झालेली शास्त्रज्ञांना पाहायला मिळालेली आहेत. मग काय आहेत? त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रकावर काही किरणं काय झालेली आहेत? आदळल्यानंतर ती परावर्तित झालेली आहे, अशा प्रकारचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी. समजा हा अणू आहे आणि अणूचं हे काय आहे? केंद्रक आहे मध्ये, आणि ह्या अणूच्या केंद्रकातून किरणं जी आहेत ही किरणं अशा पद्धतीने गेलेली आहेत. अशा पद्धतीने ही किरणं आरपार निघून गेलेली आहेत, परंतु काही किरणं या अणूच्या केंद्रकावर जाऊन आदळली आणि ती परावर्तित झालेली शास्त्रज्ञांना पाहायला मिळाली आहे किंवा रुदरफोर्ड यांना पाहायला मिळालेली आहेत. यानंतर पुढे आपण रुदरफोर्ड यांच्या या प्रारूपांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत, ते सिद्धांत पाहूयात. म्हणजे त्यांचं जे मत आहे या प्रयोगासंदर्भात ते आपण पाहूया. पहिलं आहे, अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्र असते. जे आपण आताच डार्क स्वरूपामध्ये डार्क जे पाहिलं होतं ते अणूचं केंद्रक आहे. अणूच्या केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. म्हणजे केंद्रकामध्ये या ठिकाणी अणू जो आहे ह्या अणूच्या मध्यभागी असणाऱ्या या केंद्रकामध्ये सर्व त्याचं वजन एकवटलेलं आहे, असं रुदरफोर्ड यांचं म्हणणं आहे. केंद्रकातील इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. म्हणजे याच्या सभोवताली या ठिकाणी हे आपल्याला
जे कण आहेत हे कण अशा पद्धतीने आपल्याला दिसतील. हे सगळे काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? धनविद्युत प्रभार आहे आणि ह्या धनविद्युत प्रभारामध्ये सर्व एकवटलेलं आहे. इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती परिभ्रमण करतात आणि धनप्रभारा एवढंच ते काय करतात? वजन किंवा धनप्रभारा एवढंच भार जो आहे यांचा असतो, त्यामुळे दोघांचं संतुलन होतं. यानंतर चौथा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकामधील धनप्रभारा एवढा असल्याने विजेतीय प्रभाराचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन होतो. हा पाठीमागे पाहिलेला मुद्दा पुन्हा या ठिकाणी आलेला आहे की तो उदासीन का होतो? कारण यांचा धनप्रभार आणि ऋणप्रभार या दोन्ही गोष्टी समान आहेत किंवा समान होतात. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. तर आपण अशा पद्धतीने ही अणूची रचना पाहिलेली आहे. हा केंद्रक आहे, याच्या सभोवताली हे अणूची बाह्य कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने पसरलेले आहेत असं शास्त्रज्ञ रुदरफोर्ड यांचं मत आहे. त्यांच्यामध्ये असणारं जे अंतर आहे हे या ठिकाणी सगळी पोकळी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर पुढचे शास्त्रज्ञ बोर यांची स्थायी कक्षा अणुप्रारूप आपल्याला इथे 1913 साली त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि या प्रयोगासंदर्भात आपल्याला माहिती पाहायची आहे. त्या अगोदर बोरचे महत्त्वाचे आधारतत्व आपल्याला पुढे पाहायचे. पहिला आधारतत्व आहे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. इथे या पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनच्या केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. या ठिकाणी केंद्रक आहे, इथे धनप्रभार आपल्याला दिसतोय आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या ह्या ज्या कक्षा आहेत या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनचं स्थान असतं असं यांना पहिल्या आधार तत्वावर म्हणायचं आहे. आणि दुसरं आधार तत्व काय आहे? विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. कक्षा एकूण 4 दाखवलेल्या आहेत, 1 2 3 4. त्यांना क्रमशः नाव दिलेलं आहे KL M आणि N. तर हे जे कवच आहेत या कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्थिर असतात विशिष्ट संख्येने आणि जोपर्यंत ते त्या ठिकाणी आहेत तोपर्यंत ते सर्व उदासीन स्वरूपामध्ये असतात किंवा ते काय करत नाहीत, ऊर्जा निर्माण करत नाहीत. आणि शेवटचा मुद्दा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये म्हणजे K कक्षेतून L कक्षेवर, L कक्षेवरून M कक्षेवर आणि M कक्षेवरून N कक्षेवर आणि N कक्षेवरून इतर कक्षेवर ज्या वेळेला ते उडी मारतात, इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये ज्यावेळेस उडी मारतात तर ते त्या फरका इतकी ऊर्जा शोषून घेतात. ज्यावेळेस ते बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारतात तेव्हा ऊर्जा शोषून घेतात आणि मात्र बाहेरच्या कक्षेवरून आतमधल्या कक्षेमध्ये म्हणजे N वरून M वर, M वरून L वर किंवा L वरून K वर उडी मारतात तेव्हा त्यांच्या फरका इतकी ऊर्जा ते उत्सर्जित करतात म्हणजेच निर्माण करतात. अशा प्रकारे बोरच्या स्थायी कक्षा प्रारूपाचे काही आधारतत्व आहेत आणि ह्या आधारतत्वाची मांडणी बोर यांनी 1913 साली केलेली आहे. याच्यामध्ये काही विशिष्ट अशा प्रकारच्या काही मूलभूत तत्वामध्ये या अणूच्या आंतरघटकाची माहिती आपल्याला इथं पाहायची आहे किंवा त्यांची आंतररचना इथं पाहायची आहे. तर आपण आंतररचना पाहूया. अणूची संरचना म्हणजे याच्या आतमध्ये काय काय आहे, कोणकोणते घटक आहेत हे आपल्याला इथं पाहायचं आहे. केंद्रक आणि अणुकेंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. त्यातील 3 प्रकारचे अवअणुकणांचा समावेश असतो. नंबर 1 केंद्रक, दुसरा प्रोटॉन आणि तिसरा न्यूट्रॉन. अशा प्रकारचे 3 घटक आहेत आणि उरलेत ते केंद्रकाच्या बाहेरचे भाग.
तर आपण ह्या तिघांचा प्रामुख्याने अभ्यास करूया. पहिला काय आहे? केंद्रक. केंद्रकाबद्दल काय विशेष सांगण्याची गरज नाही. जवळपास सर्व वस्तुमान केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं आणि दोन प्रकारचे अनुकण असतात. म्हणजे केंद्रकामध्ये दोन, आता हे केंद्रक आहे समजा, या ठिकाणी हे केंद्रक आहे, हा अणू आहे. तर ह्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अशा प्रकारचे दोन घटक असतात. तर आता आपण पहिल्यांदा प्रोटॉन विषयी माहिती पाहूया. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित घटक आहे. प्रोटॉन हा काय आहे? धनप्रभारित घटक आहे. तर पर्यायाने न्यूट्रॉन हा काय असेल? न्यूट्रॉन हा ऋणविद्युत प्रभारित घटक असणार आहे. प्रोटॉनला काय म्हणतात? तर पी म्हणतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार हा किती असतो? +1e एवढा धनप्रभार असतो. आता 1e म्हणजे काय? तर 1e इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम एवढा भार जो आहे तो त्याचा आहे. आणि यानंतर ई ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन एवढेच असते. एखाद्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो झेड या संज्ञेने दाखवला जातो. आता प्रत्येक मूलद्रव्याला किंवा प्रत्येक अणूला अणुभारांक असतो आणि हा अणुभारांक जो आहे तो झेड या अक्षराने दाखवला जातो. तो आपल्याला पुढच्या पानावर किंवा पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये 1u म्हणजे युनिफिल्ड मास, म्हणजे एकत्रित त्याचं जे मास आहे ते मास खाली दाखवल्याप्रमाणे आहे. एक डॉल्टन बरोबर 1 u, हे दोघं समान